सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की गावकरी आता अधिराजच्या वडिलांना सांगायला येतो की आपल्या गावामध्ये पालखी येणार आहे. तेव्हा ते खूप खुश होतात आणि विचारतात की मान कोणाला मिळाला आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही, अजून मान कोणाला मिळालेला नाही. तर त्याला अजूनच आनंद होतो. तो म्हणतो हरकत नाही, आमच्या घरी लग्न कार्य आहे आणि ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. तर मी येतोच सगळं आवरून. तर आता तो घराकडे निघतो आणि तो गावकरी सुद्धा तिथून निघून जातो. इकडे मात्र आता नित्या आणि गौरी ही देवीजवळ उभी असते आणि तिला आता सगळं आठवलेलं असतं. म्हणून ती देवीशी बोलत असते की तू मला हा पुनर्जन्म दिलेला आहे आणि माझीच अस्तित्वाची आठवण करून द्यायला तू खूप वर्ष लावलीस ग, असं म्हणून तिला भूतकाळातील सगळ्या गोष्टी आठवत असतात. परंतु गोष्टी आठवताना मात्र ती खूप दुःखी असते आणि आता दुःखी या कारणासाठी असते कारण की अधिराजला मात्र त्याचा मागचा जन्म आठवत नसतो. त्यामुळे ती आता देवी आईला म्हणते, देवी आई, तू तर मला हे सगळं आठवून दिलं आहे, पण गौरीसोबत जर जयदीपच नसेल तर काय अर्थ आहे या जन्माला, असं म्हणून ती खूप दुःखी होते. आणि आता तूच काहीतरी करायला हवं, असं ती देवीशी प्रार्थना करत असते. तेवढ्यात मात्र तिथं माई येतात आणि तिची समजूत घालतात. त्यानंतर ती खूपच रडत असते. तर आता पुढील भागात आपण